Hello friends, today we start our another lectures about mechanical property of fluid. In that lectures we see the some concept about surface tension. जे काही surface tension असणार ओके तुम्ही बघत असता एखाद्या वेळेस आपल्याला surface tension नावाची जे काही मुलं फिजिक्स ही कन्सेप्ट शिकत असतात त्यांना surface tension ही जी काही गोष्ट आहे ही जी काही कन्सेप्ट आहे थोडी क्लिष्ट वाटते, थोडी किचकट वाटते, परंतु त्या मुलांनी घाबरून जायची गरज नाही. लक्षात घ्या, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. ओके, इन आवर एग्जाम the question ask you in only for 2 or 3 marks. Okay, and in that question we write the proper explanation about molecular theory of that पार्टिकल्स. ओके, म्हणजेच काय एखादी कोणती पार्टिकल्स असतील तर त्या पार्टिकलच्या अलॉंगला आपल्याला मॉलिक्युलर थेरी शो करायची आहे. आता बघा प्रश्न विचारला कसा जातो. ओके, मॉलिक्युलर थेरी तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. ओके, आणि मॉलिक्युलर थेरी एक्सप्लेन करत असताना मॉलिक्युलर थेरीचा यूज घेऊन तुम्हाला सरफेस टेन्शन त्या ठिकाणी सांगायचं आहे. सरफेस टेन्शन हा फिनॉमिना नेमका मॉलिक्युलर थेरीच्या अकॉर्डिंगला कसा शो होतो तर ते या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, आता बघा सर्वप्रथम आपल्याला कन्सेप्ट शिकायची आहे सरफेस टेन्शन म्हणजे काय. ओके, सो बघा जे काही सरफेस असेल, सपोज मी आता या ठिकाणी एखादा सबस्टन्स घेतला. ओके, या सबस्टन्सचा हा सरफेस मला या ठिकाणी मिळतोय. क्लिअर होत आहे. मग मिळालेल्या सरफेसवर काही ना काही टेन्शन असणार. त्या सरफेसवर क्रिएट असलेल्या टेन्शनला मी सिंपल सरफेस टेन्शन म्हणत असतो. ओके, याच्यानंतर सरफेस टेन्शन आपल्याला डीपली शिकायचं आहे. केवळ फक्त एवढं लक्ष असू द्या की ज्या कोणत्या ऑब्जेक्टला, ज्या कोणत्या वस्तूला तुम्हाला एखाद्या वेळेस सरफेस जर का मिळत असेल तर नक्कीच त्या सरफेसपासून क्रिएट होत असतं टेन्शन आणि त्याच टेन्शनला आपण सरफेस टेन्शन म्हणत असतो. ओके, सिम्पली सरफेस टेन्शन शिकण्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी गोष्टी या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत, काहीतरी कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत. बघा, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरीच्या अकॉर्डिंगला म्हटलेलं आहे. या ठिकाणी मॉलिक्युलर थेरी यूज करून आपण सरफेस टेन्शन एक्सप्लेन करणार आहोत. तर सर्वप्रथम बघा लक्षात घ्या काय करायचं आहे. काहीच जास्त डोकं लावायची या ठिकाणी काही एक आवश्यकता नाही आहे. ओके, सिम्पली आपल्याला दिलेलं कोण आहे, वेसल्समध्ये प्रेझेंट कोण आहे तुमच्या, तर नक्कीच फ्लूइड प्रेझेंट आहे. आणि वेसल्समध्ये जर का फ्लूइड प्रेझेंट असेल तर त्या फ्लूइडच्या अकॉर्डिंगच्या काहीतरी कन्सेप्ट आपल्याला सांगायच्या आहेत. ओके, तुम्हाला एक गोष्ट लक्षात अजून एक येत असेल, तुमचा जो काही सॉलिड सबस्टन्स असेल किंवा जो काही लिक्विड सबस्टन्स असेल किंवा गॅसेस सबस्टन्स असू द्या, तर इच सबस्टन्स विच मेड अबाउट ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन इट. जेव्हा केव्हा त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील आणि त्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सचं किंवा नंबर ऑफ पार्टिकलचं कॉम्बिनेशन होईल तेव्हाच केव्हा तो सबस्टन्स तयार होत असतो. ओके, मग आता जे काही तुमचं या ठिकाणी आपल्याला लिक्विड घेतलेलं आहे या लिक्विडचं नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येतील. म्हणजे लिक्विडचा हा एक मॉलिक्युल्स असेल, हा सुद्धा दुसरा लिक्विडचा मॉलिक्युल्स आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ओके, मग दोन तुम्हाला लिक्विड्स मॉलिक्युल्स दिसत आहे तर दोन लिक्विड मॉलिक्युलच्या बिटवीनला काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा काही ना काही फोर्स ऑफ रिपल्शन अशा पद्धतीत कोणकोणते एखादे फोर्स आहेत का किंवा असतात का किंवा नसतात का किंवा त्यावर कसल्या पद्धतीचे फोर्स ॲक्ट होत असतात त्याची सर्वात अगोदर आपल्याला माहिती करून घ्यायची. ओके, बघा लिक्विड्समध्ये नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स प्रेझेंट राहतील आणि नंबर ऑफ लिक्विड्स मॉलिक्युल्सच्या बिटवीनला काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला घडताना दिसेल. ओके, मग जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल तर लिक्विड मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगला होईल. ओके, क्लिअर. त्यानंतर मी असं म्हणतोय, एक मी लिक्विड मॉलिक्युल्स घेतला आणि दुसरा सॉलिड मॉलिक्युल्स घेतला. क्लिअर का, हा लिक्विड मॉलिक्युल आहे आणि हे सॉलिड मॉलिक्युल्स आहे. कळतंय, या दोनही मॉलिक्युलच्या बिटवीनला परत मला काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आढळून येत असेल तर मी परत असं म्हणणार की काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी घडत आहे. मग आता या दोन मॉलिक्युलच्या बिटवीनला जर तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का मिळत असेल तर सिम्पली तुम्ही काय म्हणू शकता, मॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे त्या दोन मॉलिक्युलमध्ये असं तुम्ही बोलू शकता. मग जर का दोन मॉलिक्युलच्या बिटवीनला या ठिकाणी सुद्धा मॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे आणि या ठिकाणी लिक्विड्स मॉलिक्युल्स, हा लिक्विड मॉलिक्युल्स आहे, हा दुसरा सुद्धा तुमचा लिक्विड मॉलिक्युल्स आहे, मग दोनही लिक्विड मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगला सुद्धा तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का मिळत असतील तर नक्कीच मॉलिक्युलर फोर्स त्या ठिकाणी क्रिएट होतोय. ओके, बघा ना, कोणताही एखादा सबस्टन्स घ्यायचा,
परत दुसरा एखादा सबस्टन्स घ्यायचा, मग या सबस्टन्सचा एखादा पार्टिकल, दुसऱ्या एखाद्या सबस्टन्सचा एखादा पार्टिकल, किंवा दोनही सारखे सबस्टन्स घ्या, सारख्या सबस्टन्सचे दोन मॉलिक्युल्स याच्या बिटवीनला जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर त्याला आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणायचं किंवा त्याला आपल्याला मॉलिक्युलर फोर्स म्हणायचं आहे. ओके, सो पूर्णतः सरफेस टेन्शन शिकण्या अगोदर काही 5-6 टर्म ज्या काही आहेत तर त्या समजणे तुम्हाला आवश्यक आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम एक डेफिनेशन घेऊयात. त्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय ते बघायचं आहे. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, लक्षात येते इंटरमॉलिक्युलर फोर्स. क्लिअर होतंय का? आता इंटरमॉलिक्युलर फोर्स कशाला म्हणायचं बघा. आता दोन मॉलिक्यूल जर का तुम्ही एकाच सबस्टन्सचे घेतले किंवा वेगवेगळ्या सबस्टन्सचे घेतले किंवा कोणत्याही सबस्टन्सचे कमीत कमी 2 मॉलिक्यूल्स तुम्हाला असणे आवश्यक आहे. सपोज मी हा एक मॉलिक्यूल्स घेतला, हा दुसरा मॉलिक्यूल्स घेतला, दोनही मॉलिक्यूल्समध्ये काही ना काही जो काही फोर्स ॲक्ट होतो, ओके, फोर्स ॲक्ट होतो, त्याच फोर्सला इंटरमॉलिक्युलर फोर्स आपल्याला म्हणायचं आहे. मग सिंपल जर का याची डेफिनेशन करायची असेल तर आपण कशी करू शकतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज डिफाईन ॲज force acting between two molecules of a substance that phenomenon known as intermolecular force. त्या फिनॉमिनलला आपण काय म्हणणार आहोत, इंटरमॉलिक्युलर फोर्स. बघा, फोर्स ॲक्टिंग बिटवीन एनी टू मॉलिक्युल्स ऑफ अ सबस्टन्स दॅट फिनॉमिना वी कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. सर्वात अगोदर इंटरमॉलिक्युलर फोर्स माहीत करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड एक कन्सेप्ट अशी विचारल्या जाते, लक्षात घ्या, साधे सरळ आहे. सपोज मला असा प्रश्न पडला की हा एक मॉलिक्युल्स तुम्ही सॉलिडचा घेतला, ओके, आणि दुसरा एक मॉलिक्युल्स तुम्ही लिक्विडचा घेतला आणि या दोनही मॉलिक्युल्स दोन वेगवेगळ्या सबस्टन्सचे आपल्याला आढळून येतात. या ठिकाणी लिक्विड सबस्टन्स आहे, या ठिकाणी सॉलिड सबस्टन्स आहे. मग लिक्विड सबस्टन्सचा सॉलिड सबस्टन्सचा सॉलिड मॉलिक्युल्स आणि लिक्विड सबस्टन्सचा लिक्विड मॉलिक्युल्स याच्या बिटवीनला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्या क्रिएट होणाऱ्या फोर्सला काय नाव दिलं जातं. ओके, क्लिअर. त्याचबरोबर हा एक आपण सॉलिडचा घेतला आणि हा दुसरा सुद्धा आपण सॉलिडचाच मॉलिक्युल्स घेतला. दोनही मॉलिक्युल्स सारखे आहेत, सारख्या सबस्टन्सचे आहेत, त्यामुळे दोनही सारख्या सबस्टन्सच्या मॉलिक्युलपासून क्रिएट होणारा जो काही फोर्स आहे तर त्या फोर्सला काय नाव दिलं जातं. या दोनही गोष्टी मला सध्या माहीत नाही. तर बघा, दोन सारख्या सबस्टन्सचे दोन सारखे मॉलिक्यूल जर का असतील तर त्याच्या बिटवीनला क्रिएट होणाऱ्या फोर्सला आपल्याला कोहेजिव्ह फोर्स म्हणायचे. कोणता फोर्स म्हणणार आपण त्याला, कोहेजिव्ह फोर्स. दोन वेगवेगळ्या सबस्टन्सचे दोनही वेगवेगळे मॉलिक्युल्स आणि याच्या बिटवीनला जर का फोर्स घडत असेल तर त्यापासून क्रिएट होणाऱ्या फोर्सला ॲडेझिव्ह फोर्स आपल्याला असं म्हणायचं आहे. कोणता फोर्स म्हणायचा आहे, ॲडेझिव्ह फोर्स. मग कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेझिव्ह फोर्स याची जर का आपल्याला डेफिनेशन करायची असेल तर सिंपल आपण कोणत्या फॉर्ममध्ये करणार तर कोहेजिव्ह फोर्सची डेफिनेशन सांगायची असेल तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अ सेम सबस्टन्स. या ठिकाणी लक्षात घ्या, हा सुद्धा तुमचा सॉलिडचा सबस्टन्स होता, ओके, हा सुद्धा तुमचा सॉलिडचा सबस्टन्स आहे. मग सॉलिडच्या सबस्टन्सचा सॉलिड मॉलिक्युल्स, सॉलिडच्या सबस्टन्सचा सॉलिड मॉलिक्युल्स, दोनही मॉलिक्युल्स तुम्हाला सारखे मिळतात आणि त्याच्या बिटवीनला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग त्याची डेफिनेशन आपल्याला करायची असेल तर आपण असे सांगणार, द कोहेजिव्ह फोर्स विच इज डिफाईन्ड as the force of attraction between two molecules of a same substance. क्लिअर झालं, क्लिअर कोहेजिव्ह फोर्स. त्यानंतर आहे ॲडेझिव्ह फोर्स. ॲडेझिव्ह फोर्समध्ये फक्त या ठिकाणी आपण सेम सबस्टन्स यूज केला होता, या ठिकाणी फक्त आपण काय करणार, डिफरंट सबस्टन्स त्या ठिकाणी यूज करणार. म्हणजे डेफिनेशन करायची झाली तर आपण कसे सांगू शकतो बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्स. दिसतंय का नाही, हा एक डिफरंट सबस्टन्स आणि हा सुद्धा डिफरंट सबस्टन्स. कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेझिव्ह फोर्स तुम्हाला कळालं असेल. जेव्हा केव्हा सॉलिड घेताय तुम्ही तर सॉलिड सबस्टन्स, कळतंय का, सॉलिड सबस्टन्स विच हॅविंग डेफायनाइट शेप. सॉलिड सबस्टन्सला काय असतो, एक डेफायनाइट शेप असतो.
परंतु गॅस जर का घेतला असेल, ओके, गॅस जर का घेतला असेल तर गॅसला डेफिनेट शेप नसतो. क्लिअर आहे. आणि दुसरी गोष्ट आपण त्यामध्ये असं सांगू शकतो, एक तुम्ही स्मॉल ड्रॉप घेणार लिक्विडचा, दुसरा सुद्धा तुम्ही स्मॉल ड्रॉप घेतला लिक्विडचा, दोनही स्मॉल ड्रॉप तुम्हाला लिक्विडचे ऑकर होत आहेत आणि दोनही स्मॉल ड्रॉप लिक्विडचे कोयल सिलिंग जर का होत असतील, कोयल सिलिंग म्हणजेच काय, मिक्स जर का होत असतील, कोयल सिलिंग होत असतील, तर आपल्याला एक मोठा थोडाफार याच्यापेक्षा थोडाफार मोठा एखादा ड्रॉप मिळतोय. मग बाळांनो, हे जे काही दोन मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये कंबाईन झाले, कोयल सिलिंग झाले, तर आपल्याला एक लिक्विड ड्रॉप तयार होतो. मग हे कशामुळे घडलं असेल, तर धिस इज हॅपन ओनली विथ द हेल्प ऑफ कोहेजिव्ह फोर्स. फक्त कशामुळे झालं, ते कोहेजिव्ह फोर्समुळे आपल्याला घडताना दिसते. ओके, तर कोहेजिव्ह फोर्समध्ये काय सांगायचं, फक्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अ सेम सबस्टन्स. आणि ॲडेझिव्ह फोर्समध्ये काय सांगणार आपण, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्स. या ठिकाणी सेम सबस्टन्स, या ठिकाणी डिफरंट सबस्टन्स, बस एवढाच बदल या दोन आपल्याला डेफिनेशनमध्ये करायचा आहे. आणि जर का कोहेजिव्ह फोर्सचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण कसं सांगू शकतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लिक्विड मॉलिक्युल्स, एक लिक्विड किंवा टू सॉलिड मॉलिक्युल्स, संपला कोहेजिव्ह फोर्स. ओके, नंतर आहे ॲडेझिव्ह फोर्स. ॲडेझिव्ह फोर्सची डेफिनेशन जर का तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ॲडेझिव्ह फोर्सचं जर का तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्ही कसं देऊ शकता, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सॉलिड मॉलिक्युल्स अँड ग्लास मॉलिक्युल्स किंवा सॉलिड मॉलिक्युल्स अँड लिक्विड मॉलिक्युल्स. कळतंय का, सॉलिडचा एक मॉलिक्युल्स आणि लिक्विडचा एक मॉलिक्युल्स, याच्या बिटवीनचा फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं एक्झाम्पल म्हणजेच कोणाचं एक्झाम्पल आहे, ॲडेझिव्ह फोर्सचं त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे. क्लिअर आहे. या ठिकाणी ॲडेझिव्ह फोर्स, कोहेजिव्ह फोर्स, नंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स तुम्हाला कळाला असेल असं मी समजतो. ओके, आणि त्यानंतर आपण नवीन कन्सेप्टकडे वळतोय. आता बघा, नवीन फोर्थ कन्सेप्ट आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. क्लिअर आहे. सिम्पली काय आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. मग आता या रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनची डेफिनेशन करत असताना हे डेफिनेशन सांगण्या अगोदर मी तुम्हाला थोडं डायग्रामकडे वळवतो. डायग्रामकडे दिसतं काय बघा, आपल्याला एक असा पॉईंट घेतलेला दिसतोय. पॉईंट हा सपोज ए आहे आणि या ए पॉईंटपासून एक असा ॲरो दिसतोय, दुसरा एक ॲरो इथे दिसतोय, तिसरा ॲरो आपल्याला असा दिसतोय. आता हे जे काही ॲरो आहे, हे ॲरो घेण्यामागे काहीतरी कारण असेल. कळतंय का, म्हणजेच काय, नक्कीच हा जो काही तुमचा मॉलिक्युल्स ए होता, हा मॉलिक्युल्स ए तुमचा लिक्विडचा होता आणि या ठिकाणी जो काही नवीन मॉलिक्युल्स या ठिकाणी प्रेझेंट आहे तो सुद्धा तुमचा लिक्विडचाच आहे. म्हणजेच काय, लिक्विड मॉलिक्युल्स आणि इथे सुद्धा लिक्विड मॉलिक्युल्स याच्या बिटवीनला काही ना काही तयार होणारा फोर्स, तर तो असेल कोहेजिव्ह फोर्स. नक्कीच कोहेजिव्ह फोर्स असेल. मग हा मॉलिक्युल्स इथे आहे, मग या मॉलिक्युल्सची लक्षात घ्या, या मॉलिक्युलच्या थोड्याफार प्रमाणामध्ये इकडे सुद्धा एखादा मॉलिक्युल्स प्लेस असेल, परंतु या मॉलिक्युलचा ॲरो या दोन मॉलिक्युलच्या बिटवीनलाच का आपल्याला शो केलेला आहे, कारण काय, तर हा जो काही मॉलिक्युल्स ए दिसतोय, या मॉलिक्युल्स एची रेंज फक्त याच मॉलिक्युल्सपर्यंत आहे. या मॉलिक्युल्सपर्यंत रेंज त्या मॉलिक्युल्स एची नाही आहे. कळतंय का, म्हणजेच काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे आपण असं सांगू शकतो की मॉलिक्युल एचा फक्त आपल्याला काय होतोय, मॅक्झिमम प्रमाणामध्ये डिस्टन्स कवर्ड होतोय. म्हणजे जेवढं मॅक्झिमम डिस्टन्स मॉलिक्युल्स ए पासून आपण जेवढं मॅक्झिमम डिस्टन्स घेऊ, ओके, तोपर्यंत मॅक्झिमम डिस्टन्स घ्यायचं आहे, जोपर्यंत त्या दोन मॉलिक्युल्सच्या बिटवीनला मॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असेल. कोणता फोर्स प्रेझेंट असेल, मॉलिक्युलर फोर्स. मग सिंपल याची डेफिनेशन जर का करायची म्हटली, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनची, रेंज ऑफ द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्युल्स, ओके, अप टू विच तोपर्यंत मॅक्झिमम डिस्टन्स घ्यायचं आहे, जोपर्यंत त्या दोन मॉलिक्युलच्या बिटवीनला मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह असेल तोपर्यंतच. आता बघा, काही लोकांना समजलं नसेल, मी परत एकदा थोडं समजून सांगतो. रेंज बघा, रेंज घ्यायची आपल्याला, कळतंय. आता हा एक मॉलिक्युल्स आहे, हा दुसरा एक मॉलिक्युल्स आहे. आता या दोन मॉलिक्युलच्या बिटवीनला इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे असं मी गृहीत धरलं. ओके, क्लिअर. आता हा मॉलिक्युल्स काही प्रमाणामध्ये मी इकडे स्ट्रेच करतोय,
ओके, हा मॉलिक्यूल्स रेस्ट पोझिशनलाच ठेवतोय. हा मॉलिक्यूल्स काही प्रमाणामध्ये जर का मी त्याला इलॉंगेट करत असेल, थोडे लेफ्ट साईडला मी त्याला मूव्ह करत असेल, तर मूव्ह होतोय तोपर्यंत मी याला मूव्ह करतोय, या पोझिशनपर्यंत मी याला आणून ठेवलेलं आहे. आणि याच्यानंतर मी थोडंसं जरी इकडे गेलो, थोडासा जरी माझा मॉलिक्यूल्स मी लेफ्ट साईडला जर का मूव्ह केला, तर या दोन मॉलिक्यूलच्या बिटवीनला मॉलिक्युलर फोर्स 0 होतो. मॉलिक्युलर फोर्स किती होतो? 0. म्हणजेच काय होतो? निग्लेक्ट होतो, कॅन्सल होतो, मॉलिक्युलर फोर्स राहतच नाही. म्हणजेच काय, याचं या मॉलिक्युल्सची कॉम्बिनेशन किंवा या मॉलिक्युलचं या मॉलिक्युल्सची कनेक्शन कसल्याही पद्धतीमध्ये राहत नाही. मग तो जो काही पॉईंट आपल्याला आहे की आता आम्ही एकदम मॅक्झिमम डिस्टन्सवर गेलोय, परंतु आता थोडासा जरी एक पाय जरी आम्ही समोर टाकला तर आम्ही त्या मॉलिक्युल्सपासून दूर होऊन जाऊ. म्हणजे ती झाली त्या मॉलिक्युलची रेंज. कळतंय? ओके, सो रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनची डेफिनेशन आपण एवढीच सांगणार. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्युल्स, त्या मॉलिक्युल्सपासून, ओके, अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. जोपर्यंत मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे तोपर्यंत त्या मॉलिक्युल्सपासून मॅक्झिमम डिस्टन्स जर का घेतलं तर त्या दोन मॉलिक्युलची रेंज आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. कन्सेप्ट 4 क्लिअर झाली असेल. नंतर आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये सांगायचं काय बघा, एक इमॅजिनरी सर्कल किंवा इमॅजिनरी स्पेअर आपण ड्रॉ करणार आहे. आणि इमॅजिनरी स्पेअर जो काही ड्रॉ होईल तर तो मॉलिक्युलच्या अलॉंगला होईल. सपोज हा मॉलिक्युल्स ए आहे, हा लिक्विड मॉलिक्युल्स घेतलेला आहे आणि या लिक्विड मॉलिक्युलच्या अलॉंगला आपल्याला एक इमॅजिनरी स्पेअर ड्रॉ करायचं आहे. ओके, आता इमॅजिनरी स्पेअर ड्रॉ केल्यानंतर जो काही इमॅजिनरी स्पेअर तुमचा असेल तर त्या इमॅजिनरी स्पेअरचं सेंटर आणि त्या इमॅजिनरी स्पेअरपासून त्या सर्कलपर्यंतची मिळणारी जी काही रेडियस आहे, ओके, सेंटर आणि रेडियस, तर ती पूर्णतः इक्वल असली पाहिजे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. कळतंय का? मॉलिक्युलर फोर्सची जेवढी काही रेंज आहे, इथे आपण रेंज बघितली. दोन मॉलिक्युल सपोज या मॉलिक्युलची इथे आणि या मॉलिक्युलची इथे सपोज एक रेंज आहे असं मी म्हटलं, आणि दोन मॉलिक्युलचं इंटरमॉलिक्युलर फोर्स या ठिकाणी दाखवला. या ठिकाणी एक मॉलिक्युल्स आहे, या ठिकाणी तुमचा दुसरा मॉलिक्युल्स आहे. ओके, मग या मॉलिक्युल्सला मी इलॉंगेट करतोय, केला, या मॉलिक्युल्सला सुद्धा स्ट्रेच करतोय, केलंय. ओके, तरी सुद्धा मॉलिक्युलर फोर्स त्याच्या बिटवीनला आहे. या ठिकाणी या पोझिशनपर्यंत मी त्याला इलॉंगेट केलं, या पोझिशनपर्यंत मी त्याला इलॉंगेट केलं, तर आता तुम्हाला मॉलिक्युलर फोर्स त्या ठिकाणी दोन मॉलिक्युलच्या बिटवीनला आहे. परंतु तुम्ही थोडेफार जरी इकडे मूव्ह झाला किंवा थोडेफार जरी हा मॉलिक्युल्स इकडे मूव्ह झाला तर त्या दोन मॉलिक्युलच्या बिटवीनला मॉलिक्युलर फोर्स निग्लेक्ट होऊन जातो. आणि मॉलिक्युलर फोर्स निग्लेक्ट होऊन जात असेल तर आपल्याला रेंज मिळणार नाही. मग आपल्याला रेंज जर का काढायची असेल तर तोपर्यंत आपल्याला दोन मॉलिक्युल्स इलॉंगेट करायचे, म्हणजे तोपर्यंत आपल्याला मॅक्झिमम डिस्टन्स घ्यायचे जोपर्यंत मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे तोपर्यंत. ओके, नंतर ती कन्सेप्ट समजली तुम्हाला. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये आपल्याला असं सांगायचं आहे, एक इमॅजिनरी स्पेअर आपण ड्रॉ करणार आहोत. आणि इमॅजिनरी स्पेअर तुम्ही घेतल्यानंतर, लक्षात येते, इमॅजिनरी स्पेअर तुम्ही ड्रॉ केल्यानंतर जे काही त्या स्पेअरची रेडियस आहे किंवा जे काही सेंटर आहे तर त्याची पूर्णतः व्हॅल्यू ही रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सला इक्वल असायला पाहिजे. ओके, म्हणजेच काय, या ठिकाणचा एक दुसरा मॉलिक्युल्स, या ठिकाणचा दुसरा मॉलिक्युल्स, या ठिकाणचा दुसरा, असे जे काही वेगवेगळे मॉलिक्युल्स आहे तर या सेंटरपासून या मॉलिक्युलचा आणि हा दुसरा मॉलिक्युल्स याच्या बिटवीनला रेंज असणे फार आवश्यक आहे, किंवा या दोन मॉलिक्युलच्या बिटवीनला रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट आहे. ओके, म्हणजेच काय, थोडाफार जरी की समोरून जर का घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला रेंज आढळून येत नाही. म्हणजेच काय, दोन मॉलिक्युलरच्या फोर्सच्या बिटवीनला रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असणे आवश्यक आहे. आणि जेवढे काही, म्हणजे मी साधा सरळ असं म्हणतोय, माझ्याहून एक्झाम्पल मी सांगतोय, माझ्या बाजूला 6 मुलं उभे आहेत. किती? 6. एक इथे, दुसरा इथे, तिसरा इथे, चौथा, 5वा आणि 6वा असं आहे, असं मी ठरवलं. क्लिअर? आता मी बोलत असताना, लक्षात येत आहे का, मी बोलत असताना सर्वात सुरुवातीला मी जवळजवळ त्यांना प्लेस केलं तर त्या 6ही व्यक्तीला आवाज येतोय.
ओके, 6 व्यक्तीला आवाज येतोय, थोडं अंतरावर परत मी त्या 6 व्यक्तींना प्रेझेंट केलं, 6ही व्यक्तीला आवाज गेला. थर्ड कंडिशनच्या वेळेस, तिसऱ्या कंडिशन वेळी मी त्याच 6 व्यक्तींना मॅक्झिमम अंतरावर उभं केलं, तेव्हा सुद्धा त्यांना आवाज येतोय. परंतु त्या 6 व्यक्तींना मी जर का अजून जास्त दूर नेलं, ओके, तर त्यांना आवाज येत नाही. म्हणजे माझ्या बोलण्याची रेंज त्यांच्यापर्यंत तेवढीच होती जेवढं त्यांना ऐकू येत होतं तेवढंच. म्हणजे हा मॉलिक्युल्स हे मॉलिक्युल्स आपल्याला तेवढेच घेणार, तेवढंच मॉलिक्युलच्या अकॉर्डिंगला स्पेअर आपण ड्रॉ करणार जेवढं या मॉलिक्युलवर मॉलिक्युलर रेंज प्रेझेंट असेल तेवढीच. ओके, सो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन जर का सांगायची झाली तर आपण त्याची डेफिनेशन कशी करणार? ॲन इमॅजिनरी स्पेअर विच इज ड्रॉन. ओके, ॲन इमॅजिनरी स्पेअर इज ड्रॉन, लक्षात घ्या, ॲट इट्स सेंटर विच इज और आपण असं म्हणूया ॲट इट्स सेंटर ऑर रेडियस विच इज इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. क्लिअर? पॉईंट 5 पण तुमचा क्लिअर झालेला असेल. त्यानंतर आहे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स नंतर सरफेस फिल्म तुम्हाला बघायची. कोणती फिल्म आहे? सरफेस फिल्म. ओके, सरफेस फिल्म कुणाला म्हणायचं आहे कळतंय का? जी फिल्म सरफेसवर प्रेझेंट असते त्या फिल्मला इन शॉर्ट सरफेस फिल्म म्हणायचं आहे. काय म्हणायचं? सरफेस फिल्म. आता बघा, तुम्हाला ह्या जे काही सरफेस आहे, जो काही लिक्विड सरफेस घेतलेला आहे, या लिक्विड सरफेसवर 2 लाईन तुम्हाला शो होत आहेत, नक्कीच होत आहेत. मग या 2 लाईन ज्या काही आहेत तर त्या नक्की तुमच्या सरफेस फिल्म आहे. ओके, आता बघा, या सरफेसवर जो काही तुम्ही लिक्विड घेतलं होतं वेसल्समध्ये, या लिक्विडचा जो काही सरफेस आहे तर त्या लिक्विड सरफेसवर एखादी लेअर मला शो होते का? तर नक्कीच लिक्विड सरफेसवर लेअर शो होत असते आणि त्या लेअरलाच तुम्ही सरफेस फिल्म म्हणत असता. ओके, बघा, आता आपल्याला याची डेफिनेशन सांगायची. आपण अशी सांगणार, सरफेस फिल्म इज डिफाईन्ड ॲज अ लेअर दिसते का? लेअर. ओके, लेअर which is thickness about the range of molecular force. लक्षात येते? द लेअर which is thickness about द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. जी काही लेअर आहे, ओके, किंवा या डेफिनेशनमध्ये तुम्हाला समजण्यासाठी थोडं किचकट जर का वाटत असेल तर आपण असं सांगूयात, लक्षात घ्या, अ लेअर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड. हे दिसतंय तुम्हाला सरफेस, लिक्विड दिसतोय, या लिक्विडचा हा सरफेस दिसतोय, त्या सरफेसची लेअर, अ लेअर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड हुज थिकनेस विच इज इक्वल टू मॉलिक्युलर फोर्स किंवा विच इज इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बघा, या ठिकाणी तुम्हाला लेअर दिसत आहे आणि त्या लेअरची जी काही थिकनेस आहे, जी काही जाडी आहे, लक्षात येते का? याला काय म्हणतो आपण? जाडी. थिकनेस म्हणजे तुमची जाडी. मग या लेअरची जी काही थिकनेस असते तर ती थिकनेस डिपेंड्स करते. कुणाची थिकनेस डिपेंड्स करते? तर ती थिकनेस तेवढीच असते जेवढी या ठिकाणी असलेला मॉलिक्युल्स आणि या ठिकाणी असलेला मॉलिक्युल्सचा मॉलिक्युलर फोर्स इक्वल असतो किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढीच असते. म्हणजे साधं सरळ असं मी सांगतोय, हा मी वेसल्स घेतला, क्लिअर, या वेसल्सवरचा हा सरफेस आहे आणि सरफेसचा हा मॉलिक्युल्स आहे, क्लिअर. आता या मॉलिक्युल्सने या दुसऱ्या मॉलिक्युल्सची काही ना काही प्रमाणामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी या मॉलिक्युलची या ठिकाणीच रेंज आहे, ओके, किंवा हा इकडचा मॉलिक्युल्स घेतला मी, या मॉलिक्युलची सुद्धा याच मॉलिक्युल्सपर्यंतच रेंज आहे, तर ती झाली त्या मॉलिक्युलची रेंज. परत मी हा मॉलिक्युल्स घेतला, या मॉलिक्युलची इथल्या मॉलिक्युल्सपर्यंत जर का रेंज मिळत असेल तर तेवढी झाली त्याची थिकनेस, ती झाली त्या सरफेसची थिकनेस. ओके, सो थिकनेस सरफेस फिल्मची डेफिनेशन कशी सांगायची? सरफेस फिल्मची डेफिनेशन आपण असे सांगणार, अ लेअर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड whose thickness which is equal to range of molecular attraction. क्लिअर आहे? आणि सर्वात लास्ट कन्सेप्ट आहे ती आता आपल्याला या ठिकाणी बघायची. ओके, सिंपल आपण आता शेवटची कन्सेप्ट यामधील
पॉईंट आपल्याला पाहायचा. 6वा पॉईंट आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बघा हा तुम्हाला लिक्विड दिसत आहे, या लिक्विडचा हा फ्री सरफेस आहे. ओके, लिक्विडच्या फ्री सरफेस किंवा लिक्विडचा जो काही सरफेस आहे तर त्या लिक्विडच्या सरफेसला फ्री सरफेस केव्हा म्हणायचं बघा. ओके, वेन एव्हर द सरफेस ऑफ लिक्विड, द सरफेस ऑफ लिक्विड, द सरफेस ऑफ लिक्विड which does not experience, which does not experience any shear star, any shear stars. जेव्हा कोणता एखादा सरफेस ऑफ लिक्विड आहे आणि सरफेस ऑफ लिक्विड जर का शेअर स्टार एक्सपिरियन्स करत नसेल तर त्या सरफेसला फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणायचं आहे. आता शेअर स्टार म्हणजे काय नेमकं ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर करून घ्या. शेअरिंग फोर्स असतो किंवा शेअरिंग फोर्समुळे क्रिएट होणारा जो काही स्ट्रेस असतो तर त्या स्ट्रेसला आपण शेअरिंग स्ट्रेस असं म्हणत असतो. क्लिअर आहे. आता शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग फोर्स, तर जो काही सरफेस आहे लिक्विड सरफेस दिसतोय तर त्या लिक्विड सरफेसवर ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे, ओके, किंवा एखादा लिक्विड सरफेस एखादा फोर्स कोणताच फोर्स एक्सपिरियन्स करत नाही आणि शेअर फोर्स एक्सपिरियन्स करत नाही. मग शेअर फोर्स एक्सपिरियन्स करत नाही म्हणजे काय तर त्या शेअरिंग फोर्समुळे तुमच्या त्या सरफेसची जो काही शेप आहे तर तो जसाच्या तसा राहतो. तर तो जर का शेअरिंग स्टार एक्सपिरियन्सच करत नाही, शेअरिंग स्टार एक्सपिरियन्स करत नाही म्हणजेच तुमचा सरफेस जसाच्या तसा राहतो, त्या सरफेसला म्हणायचं फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके, ह्या अशा एवढ्या 5-6 कन्सेप्ट होत्या त्या आपण या ठिकाणी बघितल्या. आता आपल्याला या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन 2 ते 3 मार्क्ससाठी कसा विचारला जाऊ शकतो ह्याचे काही मी 4-5 डेफिनेशन तुम्हाला सांगितल्या. या 4-5 डेफिनेशनसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात, विचारलेल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. आता आपल्याला समोर क्वेश्चन 2 किंवा 3 मार्क्ससाठी विचारल्या कसा जातो बघा. एक्सप्लेन द सरफेस टेन्शन, एक्सप्लेन द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. मॉलिक्युलर थेरीच्या अकॉर्डिंगला आपल्याला सरफेस टेन्शन शो करायचं आहे. सो आता डायग्राम मी तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेली आहे कारण आपला वेळ कमी लागावा. आता डायग्राम ड्रॉ केल्यानंतर डायग्रामच्या अकॉर्डिंगला आपल्याला असं दिसतंय की या व्हेसल्समध्ये लिक्विड घेतलेलं आहे. ओके, आणि जे काही तुमचं लिक्विड आहे तर या लिक्विडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट मिळतात. ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या ठिकाणी आहेत, परंतु नंबर ऑफ मॉलिक्युल्सपैकी आपण डायग्राममध्ये केवळ 3 मॉलिक्युल्सच घेतलेले आहेत. किती मॉलिक्युल्स आहेत? केवळ 3 मॉलिक्युल्स ठिकाणी दिसत आहेत. आता प्रत्येक जे काही मॉलिक्युल्स आहे तर प्रत्येक मॉलिक्युलची पोझिशनसुद्धा वेगळी आहे. इथे हा ए मॉलिक्युल्स, इथे बी, इथे सी मॉलिक्युल्स आहे. आता बघा थोडं डायग्रामचं एक्सप्लेनेशन आपल्याला करायचं असेल कारण असे तोंडी जर का उत्तरं सांगितले तर तुम्हाला एक्झाममध्ये मार्क मिळणार नाही. त्यामुळे डायग्रामचं एक्सप्लेनेशन आपल्याला करायचं आहे आणि मॉलिक्युलर थेरी कशी असते, मॉलिक्युलर थेरी कशी एक्सप्लेन होते आणि त्या मॉलिक्युलर थेरीची जी काही कन्सेप्ट आहे तर ती सरफेस टेन्शनशी कशी रिलेटेड आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, सिम्पली फर्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. प्रश्न कसा विचारला जातो? एक्सप्लेन सरफेस टेन्शन, एक्सप्लेन सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. ओके, मग आता याला आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. सिम्पली आपल्याला इथे मी हा पी पॉईंट घेतोय, हा क्यू घेतोय, हा आर घेतोय आणि हा यस घेतोय. ओके, पी क्यू आर यस. आता गोष्ट क्लिअर करून घेत चला, समजून घेत चला. मी तुम्हाला आत्ता एक गोष्ट शिकवली होती, सरफेस फिल्म. ओके, सरफेसवर प्रेझेंट असलेली लेअर त्यालाच आपण सरफेस फिल्म म्हणत असतो. ओके, मग आता या ठिकाणी या लिक्विड सरफेसवर तुम्हाला एक लेअर दिसते का? तर नक्कीच एक लेअर दिसते. त्या लेअरला तुम्ही नाव दिलं पी क्यू आर यस, पी क्यू आर यस. मग एक्सप्लेनेशनमध्ये आपण असं सांगूया, लेट अस कन्सिडर पी क्यू आर यस बी द सरफेस फिल्म. ओके, पी क्यू आर एस बी द सरफेस फिल्म ऑफ किंवा पी क्यू आर एस बी द सरफेस फिल्म ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडच्या कुठे दिसते ती आपल्याला सरफेसवर, ऑन द सरफेस ऑफ लिक्विड कंटेनिंग व्हेसल.
ओके, कंटेनिंग व्हेसल ॲज शोन इन फिगर. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण तेवढं सांगून देणार. ओके, लेट अस कन्सिडर द PQRS बी द सरफेस फिल्म. ओके, सरफेस फिल्म ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, ऑन द सरफेस ऑफ लिक्विड कंटेनिंग व्हेसल. पॉईंट फर्स्ट क्लिअर. नंतर सेकंड पॉईंटमध्ये now we consider the three molecules of a liquid, that is liquid molecules A, liquid molecules B and liquid molecules C. तुम्हाला तीन molecules दिसतात, liquid molecules A, B आणि C. Okay, but our all the three molecules, that is A, B and C, which are situated at different position in that vessel. त्या वेसल्समध्ये डिफरंट पोझिशनला काय करायचे, प्लेस करायचे. ओके, सो द मॉलिक्यूल ए विच इज वेल इनसाइड द लिक्विड, देन मॉलिक्यूल बी विच इज सिच्युएटेड ॲट द मिडल पोझिशन ऑफ द सरफेस फिल्म. सरफेस फिल्मच्या मिडल पोझिशनला घेतलेला आहे. देन द मॉलिक्यूल सी विच इज सिच्युएटेड ऑन द टॉप सरफेस ऑफ अ लिक्विड. जो काही लिक्विड आहे, लिक्विडच्या टॉप सरफेसवर आपण मॉलिक्यूल सी प्रेझेंट केलेला आहे. ओके, आता स्टेप बाय स्टेप मॉलिक्यूल एच्या अकॉर्डिंगला काय घडतं, मॉलिक्यूल बीच्या अकॉर्डिंगला काय घडतं, मॉलिक्यूल सीच्या अकॉर्डिंगला काय घडतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सिम्पली आपण घेऊयात सुरुवातीला मॉलिक्यूल ए. फॉर मॉलिक्यूल्स ए, these molecules A which is situated in the liquid total which is situated in the total volume of a liquid. मॉलिक्यूल्स ए कुठे दिसतोय आपल्याला, सिच्युएट कुठे होताना दिसतोय तर लिक्विडमध्ये. सो आता बघा, आता हा सिच्युएटेड लिक्विडमध्ये आहे, म्हणजेच याच्या अकॉर्डिंगला, याच्या आजूला बाजूला जे काही मॉलिक्यूल्स असतील तर ते सुद्धा तुमचे लिक्विडचेच येतील. मग लिक्विड मॉलिक्यूलच्या बिटवीनला क्रिएट होणारा फोर्स कोणता असेल तर तो नक्कीच कोहेसिव्ह फोर्स असेल. ओके, मग मी असं म्हणू का, द मॉलिक्यूल ए which is acted upon by कोहेसिव्ह फोर्स. चालेल का असं म्हटलं तर? तो जो काही मॉलिक्यूल्स ए आहे तर तो मॉलिक्यूल्स ॲक्टेड कोणामुळे होईल तर त्याच्या आजूबाजूच्या लिक्विड मॉलिक्यूल्समुळे ॲक्ट होईल. ओके, ॲक्टेड अपॉन बाय कोहेसिव्ह फोर्स. आणि या मॉलिक्यूल्स एवर हा पूर्णतः लिक्विड्समध्ये प्रेझेंट असल्या कारणामुळे, ओके, त्याच्या इकडून एखादा कोहेसिव्ह फोर्स, सपोज मी एक वॉटर मॉलिक्यूल्स आहे, माझ्या बाजूला सुद्धा एक वॉटर मॉलिक्यूल्स आहे, तर त्याच्या आमच्या बिटवीनला कोणता फोर्स क्रिएट होईल, कोहेसिव्ह फोर्स. जेवढी व्हॅल्यू आहे त्याच अपोजिट साईडला दुसरा एक लिक्विड मॉलिक्यूल्स आहे, तर दुसरा लिक्विड मॉलिक्यूलच्या माझ्यामध्ये तयार झालेला फोर्स कोणता असेल, कोहेसिव्ह फोर्स. आता याची डायरेक्शन इकडे होती, याची डायरेक्शन इकडे होती, म्हणजे डायरेक्शन अशी आणि अशा फॉर्ममध्ये आपल्याला मिळाली. म्हणजेच कोहेसिव्ह फोर्स या मॉलिक्यूल्सवर या दिशेने ॲक्ट होणारा आणि कोहेसिव्ह फोर्स या मॉलिक्यूल्सवर या दिशेने ॲक्ट होणारा इक्वल असेल. म्हणजेच काय, इकडून जर का पॉझिटिव्ह कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट झाला तर इकडून निगेटिव्ह कोहेसिव्ह फोर्स होईल, म्हणजे +- होईल. म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोहेसिव्ह फोर्स याच डायरेक्शनने जर का मिळत असेल तर मॉलिक्यूल्स एवर ॲक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स तुम्हाला 0 मिळेल. ओके, सो द कोहेसिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट मॉलिक्यूल्स ए विल बी 0. किती असेल तो, 0 असेल. आता आपण मॉलिक्यूल्स बीकडे वळूया. ओके, इन केस ऑफ मॉलिक्यूल्स बी, दिस मॉलिक्यूल्स बी विच इज सिच्युएटेड ऑन द मिडल पार्ट ऑफ द सरफेस फिल्म. कुठे सिच्युएट केला, मिडल पार्टला. आता दिस मॉलिक्यूल्स बी विच एक्सपिरियन्स two types of forces, that is cohesive force as well as adhesive force. These molecules B experience two types of forces. These happen only with the help of liquid which come in contact with molecules B and air which come in contact with molecules B. आता बघा, या molecules B वर तुम्हाला एअर मॉलिक्यूल सुद्धा वरच्या दिशेने ॲक्ट होताना दिसतात, म्हणजे एअर मॉलिक्यूल सुद्धा त्या मॉलिक्यूल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले दिसतात, बरोबर. त्याचबरोबर या लिक्विड मॉलिक्यूल सुद्धा मॉलिक्यूल्स बीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले दिसतात. दच द मॉलिक्यूल्स बी विच ॲक्ट अपॉन विथ द हेल्प ऑफ कोहेसिव्ह फोर्स अँड ॲडेसिव्ह फोर्स. बट द स्मॉल पार्ट ऑफ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स विच लाईज ऑन द लिक्विड सरफेस,
जो काही लिक्विड स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सचा पार्ट आहे तर तो तुम्हाला लिक्विड सरफेसवर आढळून येतो. ओके, बट लार्ज पार्ट ऑफ अ लिक्विड द लार्ज पार्ट ऑफ अ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स विच लाईज इनसाइड द लिक्विड. ओके, ड्यू टू these molecules B which is acted upon by large cohesive force as compared to the adhesive force. जो काही मॉलिक्युल्स बी आहे तर तो ॲक्टेड होतो. कुणामुळे ॲक्टेड होतो तर लार्ज कोहेजिव्ह फोर्समुळे ॲक्ट आपल्याला होताना दिसतोय. आणि लार्ज कोहेजिव्ह फोर्समुळे ॲक्ट होताना जर का दिसत असेल सो दीज मॉलिक्युल्स बी विच ऑल्सो एबल टू पुल इनवर्ड अलॉंग द लिक्विड ॲट द डाऊनवर्ड डायरेक्शन. क्लिअर, मॉलिक्युल बी सुद्धा कळतोय. नंतर आहे 5 पॉईंटमध्ये आपण असं घेऊयात. In case of molecule C which is situated on the free surface of liquid, thus the half part of a sphere of influence which lies on the upper sphere and half part of a sphere of influence which lies in the liquid. Okay, आता बघा या ठिकाणी हाफ पार्ट जो काही तुमचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्यामध्ये कोण आहे लिक्विड आणि स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या हाफ पार्टमध्ये कोण आहे तर या ठिकाणी हे एअर मॉलिक्युल्स आपल्याला या ठिकाणी शो होतात. आता बघा एअर मॉलिक्युल्सची डेन्सिटी ही लिक्विड मॉलिक्युलच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते. ओके, एअर मॉलिक्युलची घनता कशी असणार, कमी असणार. आता एअर मॉलिक्युलची डेन्सिटी जर का कमी असेल तर नक्कीच या सरफेसवर प्रेझेंट असलेले जे तुमचे एअर मॉलिक्युल्स आहेत तर त्या एअर मॉलिक्युलची संख्या नक्कीच त्या सरफेसवर कमी असेल. जर त्या एअर मॉलिक्युलची डेन्सिटी जर का जास्त असती तर मॅक्झिमम एअर मॉलिक्युल्स या सरफेसवर आपल्याला मिळाले असते. आणि मॅक्झिमम एअर मॉलिक्युल्स मिळाल्यामुळे लिक्विड मॉलिक्युल्स आणि एअर मॉलिक्युलच्या बिटवीनला क्रिएट होणारा ॲडेझिव्ह फोर्स तो सुद्धा कसा मिळाला असता, मॅक्झिमम मिळाला असता. परंतु लिक्विड एअर मॉलिक्युलची डेन्सिटी कमी असल्या कारणामुळे एअर मॉलिक्युल्स जास्त प्रमाणामध्ये त्या स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये आपल्याला आढळून येत नाही. त्यामुळे जो काही तुमचा मॉलिक्युल सी आहे तर हा मॉलिक्युल सीने क्रिएट केलेला जो काही ॲडेझिव्ह फोर्स आहे तर त्या ॲडेझिव्ह फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला कमी मिळणार ॲज कम्पेअर टू द कोहेजिव्ह फोर्स. मग त्यामुळे सुद्धा ड्यू टू दिस द मॉलिक्युल सी विच ऑल्सो एबल टू पुल इनवर्ड अलॉंग इन द लिक्विड ॲट द डाऊनवर्ड डायरेक्शन. हा मॉलिक्युल सी सुद्धा आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला येताना दिसतोय. ओके, फ्रॉम द डायग्राम वी कॅन इझिली से दॅट any molecules which lies on the surface film or free surface of liquid, these molecules able to move in the downward direction along the volume of liquid. Okay, that's mean these surface which able for minimize their water molecules. हा जो काही सरफेस आहे ओके तो सरफेस त्याचे वॉटर मॉलिक्युल्स कमी करण्यासाठी लायबल असतो, कमी करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मग बघा बाळांनो, या सरफेसवर हा मॉलिक्युल्स हे जर का खाली पाठवायचे आहेत, मला नको आहेत मॉलिक्युल्स असं जर का याने म्हटलं तर मॉलिक्युल्स कुठे जातील, खाली जातील. आणि दिस सरफेस बिहेव ॲज अ स्ट्रेच मेम्ब्रेन. ओके, thus some small tension will occur on that surface. That tension we call as surface tension. त्या टेन्शनला तुम्ही काय म्हणणार, सरफेस टेन्शन म्हणणार. and hence we simply explain as surface tension on the basis of molecular theory. अशा पद्धतीमध्ये सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी आपण सिम्पली बघितली. जे काही तुमचं लिक्विड सरफेस होता, लिक्विड सरफेसवर मॅक्झिमम मॉलिक्युल्स ती सिस्टीमच प्रेझेंट करत नाही. मॉलिक्युल्स खाली पाठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. म्हणजे हा सरफेस स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेनसारखा बिहेव करणार. मग स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेनसारखा जर का बिहेव करणार तर नक्कीच दिस सरफेस विच इज ऑलवेज अंडर इन द टेन्शन अँड दॅट टेन्शन वी कॉल्ड इट्स surface tension. This is the explanation about molecular theory. This is the explanation about surface tension on the basis of molecular theory. ओके, अशा पद्धतीमध्ये ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितली. याच्या समोरच्या लेक्चर्समध्ये आपण सरफेस एनर्जी बघणार आहोत. ओके, तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ किंवा मी शिकवत असलेला कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.